मंडळी, यंदा बारामती लोकसभा मतदारसंघातलं वातावरण सर्वाधिक तापलेलं पाहायला मिळते। उमेदवार म्हणून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार असा हाय व्होल्टेज सामना रंगत असला तरी बारामतीकरांच्या मते खरी लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे। त्यामुळे पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। दोन्ही बाजूंनी बेरजेचं राजकारण करून राजकीय गणिते जुळवण्यापासून कुटुंबाच्या मुद्द्यावर मतदारांना भावनिक साथ घालण्यात येते। दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यानं या लढतीत कोण बाजी मारणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। मागील 3 टर्म खासदार राहिलेल्या आणि संसद रत्न असा किताब मिळवलेल्या सुप्रिया सुळे या मतदारसंघात फेवरेट आहेत, कारण त्यांना शरद पवार यांच्याप्रती असलेल्या सहानुभूतीचा फायदा मिळताना दिसतोय। पण दुसऱ्या बाजूला प्रशासनावर खंबी कमान ठेवून असलेल्या अजितदादांच्या जनसंपर्कामुळे सुनेत्र पवार या सुद्धा आता तोडीसतोड उमेदवार ठरतील असं म्हटलं जाते। पण आरोप प्रत्यारोप, भावनिक साथ, बेरजेचं राजकारण, विकास कामांचं क्रेडिट या सगळ्या युक्त्या वापरून झाल्यानंतर आता बारामतीकरांचा कल कोणाच्या बाजूने आहे आणि बारामतीत कोण जिंकते कोण हरते त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात बारामतीत सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात होतं। मात्र प्रचार जसा पुढे जात गेला तसा सुनेत्र पवार यांनी टॉप घेर टाकल्याचं पाहायला मिळालं। सुनेत्र पवार यांच्या प्रचारातील काही महत्त्वाच्या फॅक्टर्समुळे ही लढत रंगतदार झालेली आहे। सुरुवातीला आपण सुनेत्र पवार यांच्या पथ्यावर पडणाऱ्या गोष्टी नेमक्या कोणत्या त्याबद्दल जाणकार काय सांगतात ते पाहूया। तर सध्या बारामतीतील निवडणूक सहानुभूती विरुद्ध विकास या मुद्द्यावर येऊन ठेपले। म्हणजे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बारामतीत शरद पवार यांच्या प्रती असलेल्या सहानुभूतीमुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं बोललं जात होतं। मात्र गेल्या 3 दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या आणि पक्ष संघटनेत झोकून देऊन काम करत असलेल्या अजित पवारांनी ही परिस्थिती ओळखली आणि प्रभावीपणे आपले मुद्दे मांडण्यास सुरुवात केली। बारामतीची निवडणूक भावनिक आधारावर न होता विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हवी अशी भूमिका अजित पवारांनी अगदी सुरुवातीपासूनच मांडली। तर दुसरीकडे मी निवडून आल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला कसा हातभार लावेन हे सुनेत्र पवार या देखील ठामपणे जाहीर सभांमधून मांडू लागल्या। परिणामी या निवडणुकीचा केंद्रबिंदू हळूहळू भावनिकतेकडून विकासाच्या मुद्द्याकडे सरकलाय असं राजकीय जाणकार सांगतायत आणि त्यात अजितदादा थोडे एक स्टेप पुढे असल्याचंही निरीक्षण त्यांनी नोंदवले। पुढे सुप्रिया सुळे की अजित पवार यामध्ये नेमकं कोणाला निवडायचं अशी द्विधा मनस्थिती ग्राउंडवर बारामतीकरांची दिसते। त्याबद्दल आणखी स्पष्ट सांगायचं म्हणजे शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि पुतणी अजित पवार यांच्याकडे सुरुवातीपासूनच पाहिले जात होतं। शरद पवार यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून स्वतःला वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचं नेतृत्व आणखी ठळकपणे लोकांसमोर आलं। जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकसंघ होता तोपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचंही नेतृत्व मान्य केलं होतं। मात्र संघटनेतील पहिल्या फळीतील नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम हे प्रामुख्याने शरद पवारांनंतर अजित पवारांच्या माध्यमातूनच होत असल्याचं जाणकारांनी सांगितले। त्यामुळेच कदाचित राष्ट्रवादीतील फुटीनंतर बहुसंख्य नेते आणि कार्यकर्ते अजित पवारांसोबत राहिल्याचं पाहायला मिळालं असं अनेकांना वाटतं। बारामती लोकसभा मतदारसंघातही असंच चित्र आहे। उद्याच्या काळात आपल्या एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर आपल्याला अजित पवारांकडेच जावं लागेल अशी काहीशी भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली आणि याचाच फायदा बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्र पवार यांना होईल असं दिसतंय। पुढे सुनेत्र पवारांची आणखी एक जमेची बाजू सांगायची म्हणजे अजित पवारांच्या पत्नी एवढीच सुनेत्र पवारांची ओळख ठेवायची नाही असा चंग अजितदादांनी बांधलेला दिसतोय। त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं योगदान जाणीवपूर्वक लोकांसमोर मांडलं जाते। सुरुवातीला सुनेत्र पवार बोलणं टाळायच्या, पण आता अनेक सभांमध्ये त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळले। बारामती तालुका आणि आसपासच्या परिसरात त्या गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय असल्यानं त्यांचा जनसंपर्क मोठा आहे। जोडीला अजित पवार यांचा तगडा जनसंपर्क आहेच। बारामतीमधील विविध विकास कामांसाठी सुनेत्र पवार यांनी कसा पुढाकार घेतला हे सांगण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात विकास रथाची कल्पना राबवण्यात आली होती। त्याचाही फायदा सुनेत्र पवारांना होईल। त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील, विजयबापू शिवतारे यांसारख्या विरोधकांचा विरोध शमवण्यात एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांना यश आले। सोबत बारामती लोकसभा मतदारसंघातलं पक्षीय बलाबल हे महायुतीच्या बाजूने झुकलेलं आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आता सुनेत्र पवार यांच्या विजयासाठी कंबर कसलेले असून ते येत्या 2 दिवसात बारामतीत 2 सभा घेणार आहेत असं कळतंय। या सगळ्या गोष्टींचा विचार करता सुनेत्र पवार सुप्रिया सुळे यांच्या पुढे तगडं आव्हान उभं करू शकतात यात शंका नाही। आता सुप्रिया सुळे यांच्या जमेच्या बाजूंबद्दल बोलायचं झाल्यास एकतर शरद पवार यांची कन्या म्हणून मतदारसंघात पक्ष फुटीनंतर त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूतीचं वातावरण आहे। शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार वर्ग बारामतीमध्ये आहे। त्याचा फायदा गेल्या 3 निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना झालेला पाहायला मिळाला होता। दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात केलेल्या विकास कामांचं भांडवल। आजच्या भाषणात सुप्रिया सुळे यांनी शायनिंग गुजरात आणि मोदींच्या वाराणसी मतदारसंघापेक्षा जास्त विकास कामं बारामती लोकसभा मतदारसंघात झाली असल्याचा उल्लेख केला। बारामतीचा विकास म्हणजे शरद पवार हेच लोकांना माहिती आहे।
त्यामुळे तुमच्यामुळे बारामतीचा विकास झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे, असा टोला नाव न घेता अजित पवारांना त्यांनी लावला। तसंच सुप्रिया सुळे या संसदेत मुद्देसूद प्रश्न मांडण्यासाठी ओळखल्या जातात, म्हणून त्यांना 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला असं परसेप्शन मतदारसंघात बिल्ड करण्यात पवारांना यश आले। त्याचाही फायदा या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो असं राजकीय जाणकार सांगतात। त्यानंतर सुळे यांच्यासाठी तिसरी जमेची बाजू म्हणजे खुद्द पवार कुटुंबातील व्यक्तींनी त्यांच्या प्रचाराची हाती घेतलेली धुरा। स्वतः शरद पवार, त्यांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे यांची आई प्रतिभा पवार यांच्यापासून आमदार रोहित पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार, युवा नेते युगेंद्र पवार, त्यांचे वडील आणि अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार यांची आई शर्मिला पवार या सगळ्यांनी प्रचार सभांना हजेरी लावली। शर्मिला पवार तर रोखठोक टीका करताना दिसतात। शरद पवार यांच्या मूळ पवार कोण या वक्तव्याचं स्पष्टीकरण देताना त्या आजच्या भाषणात म्हणाल्या, मूळ पवार कोण या साहेबांच्या वक्तव्यावर बोलणे इतपत मी मोठी नाही, पण पवारांची सून म्हणून मी नक्कीच बोलेन की मी किंवा आम्ही सर्व सुना पवारांच्या घरात त्यांच्या लोकांशी लग्न करून आलेलो आहोत। लग्न करून या नात्याने आम्ही पवार आहोत, पण सुप्रियाताई या जन्माने पवार आहेत, त्यांच्या रक्ताने त्या या नात्यात आहेत, त्यांच्यात खऱ्या अर्थानं पवारांचा DNA आहे असं विधान करून शर्मिला पवार यांनी महिलांना साथ घातली। तर प्रतिभा पवार या प्रत्येकाला भेटताना मी इथं कशासाठी आले माहिती आहे ना असं म्हणत मतदारांना भावनिक साथ घालताना दिसतात। त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होणार असं बोलले जाते। तर सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर यापुढे माझ्या, रोहितच्या आणि युगेंद्रच्या आईवरील टीका खपवून घेणार नाही, नाहीतर करारा जवाब मिळेगा म्हणत निशाणा साधलाय। लोकही त्यांना प्रतिसाद देत आहेत। तर सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे पवारांनी काढलेला हुकुमी डाव। पक्षफुटीनंतर बरेच नेते आणि पदाधिकारी अजितदादांसोबत गेले असले तरी शरद पवारांनी त्यांचा जुना हुकुमी डाव पुन्हा अंमलात आणलेला दिसतोय। तो म्हणजे गावागावात जाऊन जुन्या जाणत्या लोकांपासून युवा कार्यकर्त्यांचं जाळं उभं करायचं। लोकसंपर्क ही कायमच पवारांच्या राजकारणाची जमेची बाजू राहिलेली आहे। त्या जोरावर त्यांनी बारामती, सातारा, माढा मतदारसंघांना आपला बालेकिल्ला बनवलेलं होतं। सध्याही पवारांनी पुन्हा एकदा तळागाळात जाऊन लोकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केलाय। म्हणजे सेनापती अजितदादांकडे असले तरी सैन्य मात्र पवारांनी आपल्या बाजूने वळवलेले आहे असं जाणकार सांगतात। पवार यांनी राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो हे नेहमीच दाखवून दिले। राजकीय हार्डवेअर विसरून त्यांनी आजवर अनेक कट्टर विरोधकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली। हा अजितदादांसाठी धक्काच मानला जातोय। मागच्या काही काळात पवारांनी भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांच्याबरोबर असलेलं शत्रुत्व विसरून तब्बल 25 वर्षांनी त्यांची भेट घेतली होती। त्याच धर्तीवर पुढे बारामतीतील पवार यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या काकडे कुटुंबियांची तब्बल 55 वर्षांनी भेट घेऊन पवारांनी राजकारणातील विरोधाला तिलांजली देत सुप्रिया सुळे यांचे हात बळकट केल्याची चर्चा मतदारसंघात आहे। दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात विकास हा मुद्दा ठळकपणे मांडला जाऊ लागल्यानं आता विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर खडतर आव्हान निर्माण झाले। बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी आणखी 3 दिवस बाकी असल्यानं मतदारसंघात नक्की कशा घडामोडी घडतात त्यावरच दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, बारामतीत खरंच वारं फिरले का? यंदा बारामतीचं मैदान कोण मारणार, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना, जर नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात नेमकी कोणाची हवा आहे। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।